11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगुडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. ते कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात याची रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताची. परी मुरगुडीचे विप्र बाळाप्पाचे सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे जाऊन आपण बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थानते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदली. नृसिंह सरस्वती पाहुली प्रेमभावे वंदिली. बाळात काळी उठवली संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागोती येते गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसावे जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामावाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वाना करिता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाची मानस कदा उदास न व्हायची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून एसी परी बाळाप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे घरी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवुजी. बाळाप्पाशी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले. परिसंकोच माणसाने सोडिले त्यांचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आडोनी या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृष्णशिदिनी. चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोगवी दारून. पाहावे सद्गुरु चरणाईचे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शनात देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्थ असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावी. आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले. त्या स्थानी वस्त्र उचलता खालूनी वृश्चिक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत. 11 एकादशोध्याय. गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी